नमस्कार. रॉयल कारभारीन या आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत करते. मल्हार सुमतीचे 35 भाग आधीच अपलोड केलेले आहेत. ते वाचण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला भेट द्यावी. भाग 36. आई आणि मावशी दोघीजणी खाली गेल्या आणि मल्हार सुमती शेजारी बसला तिला चिटकून आणि सुमतीला म्हणाला, काय मग बायको, आईने खरंच तुला काय सांगितलं नाही उद्या काय आहे? सुमती म्हणाली, नाही सांगितलं मला. तुम्ही त्यांना सांगून गेलात ना की सुमतीला काहीच सांगू नकोस. मग त्यांनी नाही सांगितलं मला. मल्हारने तिच्या खांद्यावर हात टाकला आणि तिला थोडं जवळ ओढलं. सुमती म्हणाली, अहो काय करताय, चहा सांडला असता की माझा. मल्हार म्हणाला, मग खरं सांग, खरंच आईने काय सांगितलं नाही का? माझ्या डोळ्यात डोळे घालून खरोखर उत्तर दे मला. मग सुमतीने पण तिचा कप बाजूला ठेवला आणि मल्हारचा सुद्धा कॉफीचा मग बाजूला ठेवला आणि मल्हारला अगदी डोळ्यात डोळे घालून सुमती मल्हारला म्हणाली, अजिबात सांगितलं नाही मला उद्या काय आहे ते. आता तुम्ही सांगाल का? मल्हार म्हणाला, जाऊ दे, आता काय सांगून तुला फायदा आहे? सुमती म्हणाली, काय हो, एवढं काय आहे उद्या विशेष? मला सांगितलं तर मला कळेल ना, आणि मग मी सगळ्या गोष्टी लक्षात ठेवेल. नवीन नवरी आहे ना मी तुमची. मल्हार म्हणाला, हो ग, तू माझी नवीन नवरी आहेस, तुला सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात. जाताना एवढी हिंट देऊन गेलो होतो तुला, तरी तुझ्या लक्षात आलं नाही. सुमती म्हणाली, आता फक्त एवढंच म्हणत होतात, स्पेशल दिवस आहे, स्पेशल दिवस आहे म्हणून. पण नक्की का स्पेशल आहे तो दिवस ते तरी सांगायचं. मल्हार म्हणाला, जाऊ दे ग सुमती, काय फायदा आहे तुला सांगून. सुमती आता गालातल्या गालात हसली आणि म्हणाली, बरं नका सांगू. तिने चहा घेतला आणि मल्हारसुद्धा वैतागत कॉफी पित होता. सुमतीने आता मल्हारच्या गालावर पप्पी दिली आणि तिथून लगेच बाजूला झाली. मल्हार म्हणाला, काय नको मला असलं प्रेम. बायकोला नवऱ्याचा वाढदिवस माहिती नाही, सकाळपासून म्हणतोय स्पेशल दिवस आहे, स्पेशल दिवस आहे उद्या, पण तरी ह्या बाईला काहीच कळत नाही. मल्हार, कसं होणार रे तुझं? तू इतका रोमॅन्टिक पॉझिटिव्ह बायकोसाठी आणि तुला अशी अनरोमॅन्टिक बायको भेटली आहे. सुमती आता किचनमधूनच मल्हारला म्हणाली, काय हो, कसा गेला आज तुमचा दिवस? मल्हार म्हणाला, खूप छान गेला. कारण की बाहेर असतो ना मी तेव्हा कटकट नसते डोक्याला. घरात असलो की फक्त एकाच व्यक्तीचा चेहरा बघायचा असतो, पण बाहेर पडलो की हजारो सुंदर ह्या मला दिसतात. सुमती आता उलथनं घेऊनच बाहेर आली आणि एका हातात धरून तिच्या दुसऱ्या हातावर मारत होती. मल्हारला म्हणाली, काय म्हणाला? मल्हार म्हणाला, काय म्हणालो? सुमती, ते उलथनं ठेव बरं बाजूला. मला वाचवायला माझी आई पण नाही आहे एकतर खरं घरात. मल्हार म्हणाला, असंच म्हणालो ग बायको, तू माझ्या सगळ्या गोष्टी इतक्या सिरियसली घेत जाऊ नकोस हां. तुला माहिती आहे ना तुझ्या नवऱ्याला किती चेष्टा मस्करी करावी लागते त्याच्या बायकोची. सुमतीने आता मल्हारची कॉलरच धरली आणि त्याला म्हणाली, चेष्टा मस्करीतसुद्धा असं बोलायचं नाही मला, कळलं? मला असं बोललेलं चालणार नाही, समजलं? मी जर असं बोलले तर तुम्हाला आवडेल का? मी पण असं बोलू शकते. तुम्ही कामाला गेलात की मलासुद्धा कंटाळा येतो एकच चेहरा बघून. म्हणून मग मल्हार आता उठला आणि तिला म्हणाला, मग काय? मग मी पण. मल्हार म्हणाला, मी पण काय? सुमती आता गप्प बसली आणि म्हणाली, शांत बसा, उगाच शब्दाला शब्द वाढत जातो. मी जेवढं सांगितलं आहे ना तेवढं लक्षात ठेवा. मल्हार म्हणाला, सुमती, मी जेवढे तुझे लाड करतोय ना तितके फटके द्यायला पण मागे पुढे पाहणार नाही. मला अजिबात आवडणार नाही तू कोणाकडे बघितलेलं सुद्धा. सुमती आता लाडात येत मल्हारला म्हणाली, अहो मग तुम्ही का असं म्हणता? मग मला राग नाही का येणार? आणि मी असं म्हटले तर लगेच एवढा राग आला का तुम्हाला? मल्हार म्हणाला, मग काय, राग आल्यासारखं बोलल्यावर रागच येणार ना. सुमती, मला अजिबात असलं चालणार नाही आहे असं म्हणाला आणि सुमतीला बाजूला ढकलला आणि बेडरूममध्ये जाऊन बसला. सुमतीचा सुद्धा आता स्वयंपाक राहिला होता आणि मनातच म्हणाली, साहेबांना आज रात्री मस्त गिफ्ट देते, म्हणजे सगळा राग फूस होईल. आई आणि मावशीसुद्धा घरी आल्या तोपर्यंत
सुमतीचा निम्मा स्वयंपाक झाला होता. सुमतीने दोघींसाठी पण मस्त सरबत करून ठेवलं होतं. आल्या आल्या दोघींना पण सुमतीने सरबत दिला. मावशी म्हणाल्या, अरे वा सुमती, सून असावी तर तुझ्यासारखी. खरंच मधूने नशीब काढलं आहे की तुझ्यासारखी सून भेटली आहे तिला. सुमती आता आई शेजारी बसली आणि मावशीला म्हणाली, मावशी, मी लहान होते ना तेव्हाच माझी आई वारली. पण मी जशी ह्या घरात लग्न करून आले आहे ना, तसं मला आईने त्यांच्या मुलीसारखंच सांभाळलं आहे. मला सुद्धा त्यांची मुलगी बनून राहायचं आहे. सून बनायचंच नाही. आणि मी एवढं फार काही करत नाही, मला सवय आहे. आई म्हणाले, सुमती, तुझ्यातला हाच गुण खूप खास आहे. आणि तुला सांगते लीला, सुमतीने याच गुणाने मल्हारला सुद्धा जिंकला आहे. आईची बहीण म्हणाली, म्हणजे मल्हारचं लग्न त्याच्या मनाविरुद्ध केलं आहेस का काय तू? आई म्हणाल्या, वो बहुत लंबी कहाणी है, कभी फुर्सत में सुनाऊंगी. पण मला त्या कडू आठवणी नको आहेत. तुला आता दोघे कसे दिसत आहेत? सगळं छान व्यवस्थित झालं आहे. त्यांच्या आयुष्यात सगळं कसं मार्गी लागलं आहे. माझा मल्हार कसा हट्टी आहे तुला माहितीच आहे ना. त्याला सुमतीसारखी सहचारिणी भेटली, याहून मोठं गिफ्ट त्याच्यासाठी काहीच असू शकत नाही. मावशी म्हणाले, हो हो, खरं आहे अगदी. सुमती आईंना म्हणाले, आई, बास झालं ना माझं कौतुक. किती कौतुक करता हो माझं प्रत्येक वेळेस. आई म्हणाले, अगं तू कौतुक करण्यासारखीच आहेस, मग कौतुकच करणार ना. आणि काय गं सुमती, मल्हारला तू घेतलेलं गिफ्ट दाखवलंस का? सुमती आता हसली आणि आईंना म्हणाली, आई, तुमच्या लाडक्या मुलाच्या शेंड्यावरती ना सतत राग असतो, पण काही काळजी करू नका. सुमती आता आईंना डोळे मिचकावत म्हणाली, मी त्यांना आता काही गिफ्ट दाखवणार नाही. आणि त्यांना सांगितलं सुद्धा नाही की मला माहिती आहे उद्या तुमचा वाढदिवस आहे ते. तुम्हाला कसे सांगून गेले की सुमतीला काहीच सांगू नकोस. मग मी पण नाही असं दाखवून दिलं त्यांना की मला माहिती आहे म्हणून. आई आणि मावशी आता दोघे पण हसल्या आणि सुमतीला म्हणाल्या, बरं बाई, तुला कधी सांगायचं तेव्हा सांग, पण तुमच्या दोघांमध्ये आम्हाला घेऊ नका म्हणजे झालं. सुमती म्हणाली, नाही हो आई, जास्त वेळ नाही, फक्त 12 वाजेपर्यंत. मल्हारला आता आईचा आणि मावशीचा बोलण्याचा आवाज येत होता आतमध्ये. मल्हार पण बाहेर आला आणि आईला म्हणाला, काय मग आई, सुनेचं कौतुक झालं का करून? आई मल्हारला म्हणाली, काय रे मल्हार, अरे तुला कसं माहिती की आम्ही सुमतीचंच कौतुक करत होतो? मल्हार आता थोडासा रागातच सुमतीकडे तिरक्या नजरेने पाहत म्हणाला, दुसरा विषयच काय असतो तुमच्याकडे? एकच तर विषय असतो, सुमती एके सुमती, सुमती दुने पण सुमतीच. सुमती, मल्हार कुठे दिसतोय तुम्हाला? सुमती आईंना म्हणाली, आई बघा किती जळतात माझ्यावर, तुम्ही माझे लाड करताय ना, मग यांना बघवत नाही. आई म्हणाल्या, अगं बाई, त्याला तुला ओरडलेलं पण चालणार नाही, लगेच मला बोलेल. कशाला बोलतेस त्या विचारात सुमतीला, असं म्हणेल लगेच. काय रे मल्हार, उद्यापासून तुझ्या बायकोला ओरडायला सुरुवात करते, तिचे लाडच करत नाही. मल्हार आता लगेच आईला म्हणाला, अजिबात नाही तिला ओरडायचं, ती तुझ्या सगळ्या कामात परफेक्ट आहे, फक्त माझ्याच कामात जरा टाळाटाळ करत असते, त्याच्यामुळे माझा हक्क आहे तिला ओरडण्याचा. सुमती आता गालातल्या गालात हसत होती आणि आई आणि मावशी सुद्धा आता मल्हारची मजा घेत होत्या आणि मल्हारला म्हणाल्या, काय रे मल्हार, तुझ्या कुठल्या कामात सुमती टाळाटाळ करते रे? सुमती आता लाजली आणि लगेच किचनमध्ये गेली. मल्हारसुद्धा थोडासा ओशाळला आणि मनातच म्हणाला, तुला कुठे काय बोलायचं ते काही कळत नाही. मल्हार लगेच सुमतीला ओरडला, सुमती, चल पटकन जेवायला वाढ, जेवण तयार आहे ना, आईला आणि मावशीला गोळ्या घ्यायच्या असतात, आवरून घे पटापटा चल, असं म्हणाला आणि डायनिंग टेबलवरती जाऊन बसला. सुमती पण लगेच बाहेर आली सगळं जेवण घेऊन. आई आणि मावशी आता गालातल्या गालात हसत होत्या. मल्हारकडे सुमतीने आता तिरक्या नजरेने पाहिलं आणि नाहीमध्ये मान हलवली. मनातच म्हणाली, कुठे काय बोलायचं काही कळत नाही यांना. मल्हार आता सुमतीकडे बघून हळूच हसला आणि तिला डोळा मारला. सुमतीने त्याच्याकडे बघून तोंड वाकडं केलं
मल्हार सुमतीला म्हणाला, सुमती मला भाजी वाढणार आहेस का? संपली आहे ताटातली. सुमती आता मल्हारच्या शेजारी बसली होती. मल्हारने आईच्या आणि मावशीच्या नकळत सुमतीचा पटकन हात धरला. सुमतीने लगेच हात मागे घेतला. मनातच म्हणाली, आता 1 तासापूर्वी माझ्यावर चिडला होता हा बाबा आणि आता लगेच लाडीगोडी लावणार मला. जास्त वेळ चिडून नाही राहू शकत माझ्यावर. इतकं प्रेम आहे माझ्या स्वीट हॉबीचं. मल्हारने सुमतीला त्याची एक भुवई उडवून विचारलं, काय झालं? सुमती म्हणाली, काही नाही. आई म्हणाल्या, काय रे मल्हार, अरे तू सुट्ट्या काढल्यास ना गावाला जाण्यासाठी? मल्हार म्हणाला, हो दिल्या आहेत सरांनी सुट्ट्या. उद्या ते सुद्धा अमेरिकेला जाणार आहेत. मी म्हटलं थोडंफार काम काय असेल तर ते तिथे बसून करत जाईल मी. आई म्हणाली, बरं झालं तुला सुट्टी मिळाली ते. मल्हार म्हणाला, हो ना, सगळ्यांचा विचार करावा लागतो, नाहीतर रुसायला काय आम्हाला कारणच भेटायचं. सुमतीने ओळखलं तिच्या नवऱ्याने तिला टॉन्ट मारलाय तो. सुमती आता मुद्दामून म्हणाली, काही नसते रुसते बरं का आई, मी चांगले 8 दिवस राहिले असते, पण आधीच साहेबांनी ऑर्डर दिली होती माझ्यासोबत यायचं, मग काय करायचं? आणि रुसायला मी म्हणजे काय, तुम्ही आहात का? मल्हारचा आता सुमतीवर आवाज वाढला आणि डोळे मोठे केले. सुमतीला म्हणाला, सुमती जास्त वटवट करू नकोस. सुमती आता घाबरली आणि समोर बघून जेवायला लागली. आईसुद्धा शांत बसली, कारण की या बाबाचा पारा कधी चढेल सांगता येत नाही. सगळ्यांचं जेवण झालं. सुमतीने आता सगळं किचन आवरून ठेवलं. आईंना गोळ्या दिल्या आठवणीने आणि आई सुमतीला म्हणाल्या, सुमती उद्या 10 वाजता निघूयात आपण, म्हणजे कसं बरं पडेल. तू पण तुझी बॅग भरून ठेव, मल्हारशी सुद्धा, आणि आम्ही दोघींनी आमची बॅग भरून ठेवली आहे. सुमती म्हणाली, हो आई, मी पण थोडेफार कपडे भरून ठेवले आहेत, पण लागतील ते त्यांचे आणि माझे कपडे भरून ठेवले मी. सुमती आता बेडरूममध्ये आली. मल्हारने त्याच्या बॅगमध्ये भरायचे कपडे काढून ठेवले होते. टी शर्ट वगैरे सगळं काढून ठेवत होता. मनातच म्हणाला, काय नाही घेणार मी तुझी मदत, खूपच जास्त बोलायला लागली आहे मला. सुमती आता आतमध्ये आली आणि मल्हार काय करतोय हे लांबूनच बघत होती. मल्हार म्हणाला, बोलणारच नाही हिच्यासोबत, आपणच फक्त मागे पुढं करायचं मॅडमच्या. सुमती आता पुढे आली आणि मल्हारला म्हणाली, साहेब काय करताय हो? मल्हारने ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि तिला म्हणाला, दिसतंय ना काय करतोय ते? सुमती म्हणाली, अरे बापरे, एवढा राग आलाय माझा, मी परत नाही असं बोलणार तुम्हाला. सॉरी, मला माफ करा ना, पण एवढं काय झालं चिडायला? मी बोलले म्हणून राग आला का? मी राहणार आहे म्हणून? हो नाही राहणार मी. जिथे तुम्ही तिथेच सुमती. मी एक शरीर आहे, पण त्यात बसणारा आत्मा म्हणजे मल्हार. हे हृदय प्रत्येक वेळेस फक्त तुमचंच नाव घेत असतं. फक्त मल्हार, त्याला फक्त मल्हारच हवा असतो, दुसरं कोणीच नको असतं. आणि मला करमेल का इतके दिवस तुमच्याशिवाय? शक्य तरी आहे का ते? सुमतीने आता मल्हार पुढे बॅग भरत होता आणि सुमतीने त्याला पाठीमागून तशीच घट्ट मिठी मारली आणि त्याला म्हणाली, नका माझ्यावर इतके रुसत जाऊ, मला नाही करमत तुमच्याशिवाय. मी काय करू म्हणजे तुमचा रुसवा जाईल? मल्हारने आता सुमतीच्या मिठीत ना स्वतःला सोडवून घेतलं आणि सुमतीला म्हणाला, माझे कपडे मी काढून ठेवलेले आहेत, तुझ्या बॅगमध्ये भरून ठेव आणि मला झोपू देत. आता शांत राहा, माझ्या कानापाशी भुंग्यासारखी बुनबुन करू नकोस, आधीच सांगून ठेवतोय, असं म्हणाला आणि बेडवरती जाऊन झोपला. सुमती मनातच म्हणाली, आता काय करावं बरं, साहेबांना खूपच राग आला आहे असं वाटतंय. सुमतीने सुद्धा तिची बॅग भरून ठेवली आणि मल्हारची सुद्धा कपडे त्याच्यात भरून ठेवले. सुमती मल्हारला म्हणाली, काय हो, फक्त वरचेच कपडे घालून फिरणार आहात का? आणि इनरवेअर वगैरे कोण घेणार? मल्हार सुमतीला म्हणाला, तू घे ना, शेवटी त्या प्रॉपर्टीवर तुझाच हक्क आहे ना, मग तुला आठवण हवीच त्याची. तसंही तुलाच ओरडला असतो मी घेतलं नसतंस तर. सुमती आता हसली आणि तिने मल्हारची
वेर होती ती मल्हारला फेकून मारली आणि त्याला म्हणाली, नालायक कुठले. असं बोलायला त्यांना राग आलेला नसतो. मल्हार म्हणाला, असं बोलण्यासाठी राग बाजूला ठेवायचा असतो आणि बोलायचं असतं. मी काही चुकीचं तर बोलत नाही ना, तुझीच प्रॉपर्टी आहे ना, सांग बरं. सुमती आता पुढे काय बोलणार इतक्यात मल्हार बोलला, हो किंवा नाही हे 2च शब्दात मला सांगायचं, जास्त फाडफड बोलायचं नाही. सुमती आता कुठली नाही म्हणते. सुमती म्हणाली, हो माझीच आहे, द्या आता, आणि मलाच त्याची काळजी आहे. बोलायला ऐकणार नाही. एखाद्या माणसाला शब्दात कसं गुंडाळायचं ते तुमच्याकडून शिकावं लोकांनी. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा.